मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे। जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विधानसभेत उतरण्याची घोषणा केली। जरांगेंमुळे महाराष्ट्रातील निवडणुकीतील राजकीय खेळ खरंच बदलू शकतो का? जरांगेंच्या निवडणुकीत उतरल्याने कुणाचा फायदा आणि कुणाचं नुकसान होऊ शकतं हे जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऋषिकेश, आपण पाहत आहात लगाव बत्ती। मनोज जरांगे पाटलांनी मराठा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना माझी निवडणूक लढवण्याची इच्छा नाही अशी भूमिका मांडली होती। मात्र नंतर त्यांनी आपला विधानसभेचा प्लान जाहीर केला। पहिला मुद्दा म्हणजे जिथून निवडून येतील तिकडे उमेदवार देणार अशी घोषणा जरांगेंनी केली आहे। ज्या ठिकाणी एसटी आणि एससीच्या ज्या जागा राखीव आहेत त्या ठिकाणी उमेदवार देणार नाही असंही जरांगेंनी म्हटलंय। त्यात कोणत्याही पक्षाचा उमेदवार असो, मग तिकडे महायुती किंवा महाविकास आघाडी असो, जो आपल्या विचारांचा आहे त्याला मतदान फुकट देऊन निवडून आणायचं अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे। जिकडे आपण निवडणूक लढणार नाही तिकडे तिथल्या उमेदवाराने जर आपल्याला मागण्यांना पाठिंबा दिल्याचं 500 रुपयाच्या बॉन्डवर लिहून दिलंच तर मग त्याला निवडून द्यायचं, नाहीतर पाडून टाकायचं अशी भूमिका जरांगेंनी जाहीर केली आहे। जरांगे पुढे म्हणाले, कोणत्या जागेवर उमेदवार उभा करायचा, कुठे उभा करायचा नाही याचा अभ्यास करावा लागेल। कुठे समीकरण जुळतं ते मी बघतोय, जर समीकरण नाही जुळलं तर अडचण होईल, पण फॉर्म भरून ठेवा। मी 29 तारखेला म्हटलं की फॉर्म काढ तर फॉर्म काढायचा। जवळपास 36 मतदारसंघ असे आहेत जिथे फक्त उमेदवार मराठ्यांच्या मतांवर निवडून येऊ शकतात। उमेदवार उभे कसे करायचे तेही मी सांगतो असं जरांगे म्हणाले। मनोज जरांगे यांनी व्यूहरचना आखून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवण्याचं नियोजन केलंय। त्यांच्या म्हणण्यानुसार मराठवाड्यातील अनेक जागांवर मराठा समाजाची मते 70,000पासून ते 1 लाखांपर्यंत आहे। एवढ्या मोठ्या बहुमताला क्रॉस करणं कुणालाही शक्य होणार नाही। काही मतदारसंघात इतर समीकरणं महत्त्वाची आहेत, ती समीकरणं जोडण्याचा ते प्रयत्न करणार आहेत। या निवडणुकीत मराठा आरक्षण हा मोठा मुद्दा बनवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे। मनोज जरांगे यांच्या निवडणूक प्रवेशाने राज्यात कितपत परिणाम होईल हे येत्या काळात जाणवेलच, पण मराठवाड्यात जरांगे निवडणुकीत उतरल्याचा परिणाम हा नक्की पाहायला मिळणार आहे। मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं। या आंदोलनाची सगळ्यात जास्त झळ ही मराठवाड्याला जाणवली होती। मराठवाड्यात मराठा मतांची संख्या लक्षणीय आहे। जरांगेंच्या आंदोलनाचा सर्वात जास्त परिणाम हा लोकसभा निवडणुकीतही मराठवाड्यातच पाहायला मिळाला होता आणि आता येत्या विधानसभेतही तो नक्की पाहायला मिळणार। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने समाजात मराठा विरुद्ध ओबीसी अशी दुफळी निर्माण झाली। लोकसभेत तिचा फायदा महाविकास आघाडीला झाला। जरांगे मुख्यत्वे देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतात, शिवाय त्यांची भाजप विरोधी भूमिका लोकसभेत निर्णायक ठरली। याचाच परिणाम म्हणजे मराठवाड्यात महायुतीला फक्त 1 जागा जिंकता आली, तर जरांगे फॅक्टर निर्णायक ठरल्याने पंकजा मुंडेंनाही पराभव स्वीकारावा लागला होता। जरांगेंच्या आंदोलनाचा सर्वाधिक फायदा हा महाविकास आघाडीला झाला, परंतु विधानसभेत भाजपने जरांगे फॅक्टर थांबवण्यासाठी मराठवाड्यातून सर्वाधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत। मराठवाड्यात भाजपने पहिल्याच यादीत 16 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत। त्यात 3 मतदारसंघ राखीव आहेत। 13 खुल्या मतदारसंघातून मराठवाड्यात 10 मराठा समाजाचे उमेदवार भाजपने दिले आहेत। आता जातीनिहाय निवडणुकीचं गणित कसं असणार आहे? मराठवाड्यात 46 मतदारसंघ जरांगे फॅक्टरमध्ये राहील असं मानलं जात आहे। जरांगे त्यांचे किती उमेदवार उभे करतात यावर सगळी राजकीय गणितं अवलंबून असणार आहेत। जरांगेंच्या भाषणात मुस्लिम आरक्षणाचाही उल्लेख होता। दलित मतदारसंघात 1 लाख मतदान असणाऱ्या 36 मतदारसंघात मराठा आरक्षणाची मागणी मान्य असणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा देऊ असं जाहीर केलंय। यामुळे ज्या मराठा, मुस्लिम आणि दलित मतांमुळे महाविकास आघाडीने लोकसभेत विजय मिळवला तोच पॅटर्न जरांगे पुन्हा गिरवू शकतात। या सर्वात महाविकास आघाडीला मात्र नक्की फटका बसू शकतो। मनोज जरांगे यांची नाराजी विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर आहे। यामुळे विधानसभेत भाजपचं नुकसान होऊ शकतं असं मानलं जात असलं तरीही ओबीसी मतेही पूर्णपणे महायुतीच्या पारड्यात जातील यात शंका नाही। ओबीसी समाज हा जरांगेंच्या आंदोलनाने चिंतित आहे। मराठवाड्यात पंकजा या सर्वात मोठ्या ओबीसींच्या नेत्या मानल्या जातात। शिवाय दसरा मेळाव्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे देखील सहभागी झाले होते। ओबीसींमध्ये धनगर, माळी या मोठ्या जाती आहेत, यामुळे यांचा पाठिंबा भाजपला मिळणार हे स्पष्ट आहे। जरांगे अनेकदा मुस्लिम आरक्षणाचाही उल्लेख करतात, यामुळे मुस्लिमांची ताकद कुठे आहे ते पाहतो आणि समीकरण जुळवतो असंही ते म्हणालेत। म्हणजे मुस्लिमांचा पाठिंबाही ते आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतात। मात्र हे समीकरण जुळलं नाही तर अवघड आहे हे सांगायलाही ते विसरलेले नाहीत। एकंदरीतच जर जरांगे हे गणित जुळवण्यात यशस्वी झाले तर महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांसाठीही ही निवडणूक सोपी नसेल। तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगाव बत्ती या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा।